नमस्कार सगळ्यांना, मी नीलिमा। तर या ब्लाऊजच्या बॅकनेकची रिक्वेस्ट आलेली आहे, मी इन्स्टावरती टाकलेला ब्लाऊज नेक। तर चला शिकूयात या ब्लाऊजचा बॅकनेक डिझाइन। तर यामध्ये दोन प्रश्न पडले, याला बॅकला टक्स घेतले नाही आणि तर टक्सचं ब्लाऊज मेजरमेंट ब्लाऊजमध्ये ॲड केलं का। तर चला सांगते मी, हो केलंय आपण ब्लाऊज बॅक टक्सचं मेजरमेंट ॲड केलेलं आहे। तर बघा, बंद गळ्याचं ड्राफ्टिंग केलेलं आहे। ओके, शोल्डर आहे 15 इंच, 15च्या हाफ घेतलेला आहे। आर्म होल पण 15च्या हाफ घेतलेला आहे, 7.5। चेस्टचा चौथा पार्ट प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, वेस्टचा चौथा पार्ट प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता बघा, शोल्डर 15 आहे तर आपण 7.5 इंच घेतलेलं, तर गळा रुंदी किती येईल। तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे शोल्डर जे आहे ना, आपण शोल्डर किती हवंय यामधून मायनस करून घ्यायचं। तर मला शोल्डर 2.5 इंच हवंय, तर मी 3.25 इंच घेतले, म्हणजे अर्धा इंच जे आहे ते स्टिच करण्यात जाईल आणि 1/2 इंच आपल्याला नेक फिनिश करण्यात जाईल, असं मी ते घेतलेलं आहे। बाकी उरलेला ही गळ्याची रुंदी असते। तर बघा, आर्म होल पण 7.5 इंच घेतलेला आहे, 1/2 इंच आपण शोल्डर स्लोप देतो बंद गळ्याला। ओके, तर बॅकचा नेक जो आहे तो मी 2 इंच डेप ठेवलेला आहे, म्हणजे गळा रुंदी जी आहे ती आपली 4.25 इंचच आहे। तर बघा, याच्यामध्ये शिलाई मार्जिन आहे, असं शिलाई मार्जिन पकडून हे 2.5 इंच आहे। तर 2.5 बाय 4.25चा बॉक्स करून आपण गोल आकार दिलेला आहे गळ्याचा। त्याखाली बघा, यांची उंची आहे 13.5 इंच, तर मी यानुसार आवडीनुसार तुम्ही हे किती पाहिजे ठेवू शकता, 2.5 3। जर ब्लाऊजची उंची जास्त असेल तर जास्त ठेवा, आणि यांना खूप ब्रॉड नेक आवडतात तर खाली मी जास्त घेतलेला आहे। तर राहिलेला पूर्ण हा ओपन, म्हणजे बॅकलेस पण म्हणतात, अशा टाईपमध्ये। आता बघा, आपण याला टक्स नाही घेणार आहे, तर याला असं 1 इंच मार्क करायचं आणि क्रॉस असं वरती जोडून घेऊन कट करून टाकायचं। ओके, दोन्ही पार्ट सोबतच आहेत, तर दोन्ही साईडला असं 1 इंच क्रॉस करून कट करून घ्यायचं आहे। आणि ब्लाऊजचा डिझाईनचा शेप असाच द्यायचा आहे, ब्लाऊजवरतीच द्यायचा, आणि असं कॅनव्हास पेपरवरती हे मार्क करून घ्यायचं। म्हणजे यानी एक काय होतं ना, की आपण डायरेक्ट पेपरवर मोजून हे कमी जास्त होत नाही किंवा कन्फ्युजन होत नाही। ही खूप सोपी पद्धत आहे, मी असंच करते, मला हे खूप इझी जातं। तर हे बघा, मार्क केलेलं आहे आणि पेपर पेस्टिंग करून आपण हे चिटकवलेलं आहे। तर बघा, आपण याला स्टिच करून घेऊयात, टर्न करून घेऊयात। जागोजागी आपल्याला नॉचेस द्यायचे आणि डोरी लावायचे, लटकन लावायचे। लटकन पण खूप सिंपल लावलेले मी, आणि यूट्यूबवरती आहे लटकनची व्हिडिओ पण अवेलेबल आहे। हे तर खूप सिंपलवाले लटकन आहे, तर यामध्ये काही एवढं दाखवण्याची गरज नव्हती। मी इन्स्टावरती अपलोड केलेला होता, पण व्हिडिओ 3 मिनिटाच्या खाली होतच नव्हता, आपल्याला 3 मिनिटाच्या आतच। खूप सिंपल आहे, आणि वरचा पण नेक आपण जसा मार्क केलाय तसा कट करून त्याला पण गळापट्टी करून घ्यायची। पहिले हा नेक फिनिश करून घेऊयात। बघा, जागोजागी नॉचेस दिलेले आहेत, आपण कट लावायचे। काळजी घ्यायची की आपली शिलाई कट नाही झाली पाहिजे। याला छान इस्त्री करायची, आणि याला मी पायपिंग लावलेली आहे। पायपिंग कशी बनवायची, कशी लावायची, इनविजिबल कशी लावायची, याचे पण व्हिडिओज चॅनलवर अवेलेबल आहे, तर नक्की बघा। तर बघा, ब्लाऊज रेडी झालेला आहे, आणि याला फ्रंटला पण कॉर्ड पायपिंग लावली। याची स्लीव्ज लेंथ 10 इंचेस होती, आणि बघा असे सुंदरसे असे लटकन केलेले आहेत। तर आय होप सो की तुम्हाला हा ब्लाऊज नेक आवडला असेल, समजला असेल। काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की विचारा। थँक्स फॉर वॉचिंग।